गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. दिस इज मी इरिशा. व्लॉग विथ ईशामध्ये तुमचं स्वागत आहे. सो आपल्या घरी बाप्पा येऊन 7 दिवस झाले, पण हे 7 दिवस ना 2 दिवसासारखे निघून गेले ना. हा दिवस स्किप करायची इच्छा झाली होती आणि बाप्पाला सांगायचं होतं अजून 4 दिवस थांबला असतास तर बरं झालं असतं. बट त्याला पण त्याच्या घरी जायचं आहे ना. आज तो गेला तरच तो पुढच्या वर्षी लवकर येईल ना. सो इकडे आमची पण विसर्जनाची तयारी सुरू होती आणि आमचा छोटू युग पण तयार होता बाप्पाला घरी सोडायला. त्यानंतर मग आम्ही निघालो सगळेजणं विसर्जनासाठी आणि तुम्ही बघू शकता एवढा भारी व्ह्यू होता, पूर्ण ग्रीनरी, म्हणून मला इकडे खूप आवडतं. आणि आज पावसाने सुद्धा ठरवलं होतं की मी पडणार नाही. बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर मला किती पडायचं आहे, पाऊस तेवढं पडेल. आणि इकडे या पोरांचे स्टंट सुरू होते, का माहिती नाही का. त्यानंतर मग सगळ्या गावातले गणपती बाप्पा आल्यानंतरच लास्टची आरती होते आणि ही आरती झाली त्यानंतर विसर्जन होतं. आणि ही लास्टची आरती घेताना एवढं भरून आलं होतं आणि खूप वाईट पण वाटत होतं, बट इट्स ओके. छान आरती झाली आणि फायनली तो क्षण आला होता जेव्हा आपल्याला बाप्पाला बाय बाय करायला लागणार होतं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी नक्कीच लवकर या. विसर्जन करून घरी आलो आणि 7 दिवस आपल्या घरी बाप्पा होता आणि आज नाही आहे हे बघून खूप वाईट वाटलं. भूक लागली होती, सो यज्ञेशने बनवली होती मस्त भेळ, सो ती खाल्ली. अँड डे एंड विथ गुलाबजाम. दॅट्स इट. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.